नमस्ते गाइस। आज अपना गाना है स्कार्स। आर्टिस्ट है और आज का गाना है 90ची वाइब। 90ची वाइब म्हणजे मराठी आहे, तर लेट्स डू मराठी। न टाइम घालवता कोल्हापूर सपोर्ट दाखवा यार। ची वाय फुल 90s वाला फ्लो 5G तुझं स्पीड तरी नेटवर्क तुझं स्लो मन सतत रडते तर चेहऱ्यावरती ग्लो मी स्टडी मध्ये लो रॅप सब्जेक्ट मध्ये ग्रो 90s ची वाय फुल 90s वाला फ्लो 5G तुझं स्पीड तरी नेटवर्क तुझं स्लो मन सतत रडते तर चेहऱ्यावरती ग्लो मी स्टडी मध्ये लो रॅप सब्जेक्ट मध्ये लुक ॲट सॉरी फॉर आर्टिस्ट। माझं लक्ष कुठं होतं माहिती आहे? ते पाठीमागं बाय मला तिकडे अट्रॅक्ट केले जास्त। बीट खूप तगडे आहे भाई। नंतर आर्टिस्टवर जाऊ, पहिलं बीट बाय। मला बीट खूप आवडलेली आहे। 90s ची वाय फुल 90s वाला फ्लो 5G तुझं स्पीड तरी नेटवर्क तुझं स्लो मन सतत रडते तर चेहऱ्यावरती ग्लो मी स्टडी मध्ये लो रॅप सब्जेक्ट मध्ये ग्रो 90s ची वाय फुल 90s वाला फ्लो 5G तुझं स्पीड तरी नेटवर्क तुझं स्लो मन सतत रडते तर चेहऱ्यावरती ग्लो मी स्टडी मध्ये लो रॅप सब्जेक्ट मध्ये लुक ॲट मी माझी परिस्थिती काय या सिच्युएशनच्या माग मी खंबीर उभा आहे हेट करतात कारण मला घंटा फरक नाही कारण काव्याच्या श्रापीने गाय मरत नाही यो इन्सुलेंट माइंड माझे कावळ्याच्या श्रापाने गाय मरत नाही। लो रॅप सब्जेक्ट मध्ये लुक ॲट मी माझी परिस्थिती काय या सिच्युएशनच्या माग मी खंबीर उभा आहे हेट करतात कारण मला घंटा फरक नाही कारण काव्याच्या श्रापीने गाय मरत नाही यो इन्सुलेंट माइंड। त्याच्या आधीची लाईन मी मिस केली कारण माझं लक्ष बीटवरच आहे सध्या। पण हेट करतात जसं की कावळ्याच्या श्रापानं गाय मरत नाही। म्हणजे जेव्हा कावळा श्राप देतो गायला काहीतरी आहे, हे मला काहीतरी आहे, बट मला सध्या येत नाही आठवण येत। मला माहीत आहे, मला मिनिंग सांगता येईल बट आठवना मला। बट म्हणजे हेच म्हणणं आहे की बाई तुम्ही किती जरी कालवा केला, तुम्ही किती जरी भोकायचा प्रयत्न केला, तुम्ही किती जरी अडवायचा प्रयत्न केला तरी ती कावळे येते, मी एक गाय आहे की मला काहीच फरक पडत नाही, मी मरत नाही तुमच्या श्रापानं अगर तुमच्या अशा वागणुकाने। माझे 80+ स्पीड फेक काही बोलत नाही लिहितो रिअल शीट हे स्वतः उंडगी वागते आणि सांगते मला रीत हे फादरला अजून माहित नाही रॅप करतो बीच बीच चे गरिबीची जाण मला मी हट्ट नाही करत हे व्यसन एन्जॉय करून पैसा वेस्ट नाही करत हे आपण एन्जॉय करतो पाय घरात बसरडत भाऊची क्वालिटी बाय। परत एकदा लाईन मी खरं सांगू का बाय, मी सध्या आहे मेंटली आणि फिजिकली दोन्हीही मी स्ट्रॉंग नाही आहे कारण दोन्हीमध्ये खचलेला आहे मी सध्या। त्यातलं माझं मेमरी लूज होऊन गेलेली आहे, पण इथली मला बारले आवडलं। हे सांगते मला रीत हे फादरला अजून माहित नाही रॅप करतो बीच बीच चे गरिबीची जाण मला मी हट्ट नाही करत हे व्यसन एन्जॉय करून पैसा वेस्ट नाही करत मला गरिबीची जाण म्हणून हट नाही करत। आय रिलेट ब्रो। आणि दुसरा बार व्यसन करून मी पैसा खर्च नाही करत। हक्के भाऊ तुला हक्के गॉड करून मी पण नाही बाय, मी पण नशामध्ये निचन पैसा वेस्ट नाही करत मी। सॉरी फॉर क्वालिटी कारण लाईट नाही आहे का आपलं, गेले 4-5 तास झालं लाईट नाही। आपला बॉक्समधून चालू आहे तर गाणं खूप शिकवते। आय अंडरस्टँड दिस ब्रो आय फील यू। माझी कंडिशन आहे मी समजू शकतो बाय। हे आपण एन्जॉय करतो आहे घरात बसरडत माणूस वारतो पण त्याचं नाव नाही मरत नाही गांडीला मास अंगात पाव माणूस मरून जातो भले हे ध्येय जुळून जाईल बाय, राख होऊन जाईल,
पण आय इग्नोर सॉरी पाठीमागचा नॉईज इग्नोर करा. घराचं थोडं काम चालू आहे, आपले घर बघू शकता, याची थोडं फरचीचं काम होणार आहे, इग्नोर करा. भाऊचीतली लाईन परत तात्या थोडा गर्दा कमी कर ना. हे व्यसन एन्जॉय करून पैसा वेस्ट नाही करत, हे आपण एन्जॉय करतो आहे घरात बसरडत. माणूस वाढतो पण त्याचं नाव नाही मरत. नाही गाण माणूस मरून जातो, माणूस जळून जातो, पण त्याचं नाव नाही मरत बाय. आणि मी ते एक लेगेसी मी इथं स्प्रिट काय म्हणतात त्याला, एक सांगू शकतो एक लेगेसी. दिस इज सिद्धू मुसेवाला. ह्या 29 मला 4थं वर्ष लागते, बट सिद्धू मुसेवाला लेट लागलं नाही बाय, ग्रेट लागलाय. दिस इज अ लेजेंड. मी 2 दिवस झाले गाणं ऐकतोय, गोळी मैं बज छे फॅन के ठीक गोली बजेगी तू, मतलब की मला आता पंजाबमध्ये बोलतोय ना, बट सिद्धू मुसेवाला म्हणते त्या गोली ट्रॅकमध्ये की जेव्हा गोळी वाजल त्यावेळेस मी मरत नाही. माझ्या भावांच्या, माझ्या फॅन लोक माझ्या लेगेसीच्या हातावर टॅटू बनतील माझे. हाय बाय, मी पण लवकरच करणार आहे एक. तिला मास अंगात पावर आहे वाघाची, मी माझी कला जपतो भूक फक्त कलेची. बार्स देणार डेंजर ब्रिजच्या सेल्स वरती रुजवायची, स्पीड करत राहा आणि उड मध्ये भोकायची. 90s ची वाय फुल 90s वाला फ्लो, 5G टू द स्पीड तर नेटवर्क टू द स्लो. मन सतत रडते तर चेहऱ्यावरती ग्लो, मी स्टडी मध्ये लो, रॅप सब्जेक्ट मध्ये ग्रो. 90s ची वाय फुल 90s वाला फ्लो, 5G टू द स्पीड तर नेटवर्क टू द स्लो. मन सतत रडते तर चेहऱ्यावरती ग्लो, मी स्टडी मध्ये लो, रॅप सब्जेक्ट मध्ये ग्रो. मला बार्स फुल पॉवर पाहिजे मध्ये ग्रो. 90s ची वाय फुल 90s वाला फ्लो, 5G टू द स्पीड तर नेटवर्क टू द स्लो. मन सतत रडते तर चेहऱ्यावरती ग्लो, मी स्टडी मध्ये लो, रॅप सब्जेक्ट मध्ये ग्रो. मला बार्स फुल पॉवर पाहिजे, मला रॅपच्या अंगणात त्या बार्सची ती शावर पाहिजे. माझा रॅप पॉवर वाजलं पाहिजे. मला मला नाव माहित नाही त्या ह्याचं, अशी की ती बटनावर वाजते, फुकवते पिपाणीसारखे. भाई काय वाजले बॅक साईडला, गाण्याची वाय भरपूर करीत. घर काम आणि फक्त हिप हॉप पाहिजे. मी राहतो छोट्या घरात, बघतो बंगल्याचं स्वप्न. वेळ लागेल सक्सेसला पण हासिल करणार स्वप्न. दुनिया गेली भाऊचं माझं बोलणं झालं इंस्टाला. भाऊ मला म्हणला, भाई तू फक्त करत राहा, कसले टेन्शन घेऊ नको, तू फक्त सब्र मेहनत करत राहा. आणि भाऊ प्रूफ करते बाय. त्याला भले महाडी एक इमारत, एक घर स्वप्न आहे, तसं माझं आहे. आणि भाऊ करेल भाई येणाऱ्या टायमात. कथाच इम्पॉर्टंट फक्त हसणं, तोंडावरती गुड मागून वाईट असतं बोलणं. हे गरिबीतून वर आलो, पैशाचे लालच नाही. मी फेम फ्लेक साठी हिपहॉप करत नाही. मी रिअल वाचतो ब्रो, अंगात रियालिटी हाय. तू माझा फ्लो कॉपी करतोला घंटा जमणार नाही, कारण खूप कष्ट केले मेने हिपहॉप साठी. हे दिवस रात्र जागलो फक्त हिपहॉप साठी. 10-20 रुपये जमा केले रेकॉर्डिंग साठी, घरच्यांचे ताने शिव्या खाल्ले मेने हिपहॉप साठी. हँड्स अप, मी रिलेट करतो या बारला. फर्स्ट रेकॉर्डिंगसाठी बाय, आणि ती रेकॉर्डिंग ना म्हणजे खूप खूप बेकार झाली माझ्याकडून. बट मला एक अनुभव आला बाय. मी जेव्हा 1-1 रुपये जोडून स्टुडिओला गेलो, मी कोलॅब ट्रॅक होतं माझा, डायमंड भाऊ आणि मी, RS डायमंड, आम्ही दोघंजण गेलो. एक कोलॅब ट्रॅक होतं. बट ना म्हणजे घरी असताना मी मोबाईलवर एकदम प्रॉपर रेकॉर्ड केलं, भारी झालं एकदम जशी पाहिजे. आणि ना मी स्टुडिओला गेलो की मी घाबरलो भाई. तिथं मला माहीत नाही, कारण गावात राहिला मुलगा एवढा भाई, ती स्टुडिओ भाऊ आलो होतो बाय, भाऊ आला होतो स्टुडिओ. आणि म्हणजे ना मी घाबरलो तिथं. मी पहिली वेळेस सायफरला गेलो, तिथं पण असं झालं. आणि तो पण सेम भाई तिथंच. मी सायफरच्या आधी ती स्टुडिओला गेलो, आणि पहिली वेळेस आम्ही स्वतः पैसे करून गेलो होतो. आणि खूप जास्त म्हणजे एवढं घाबरलो होतो ना मी की भाई, म्हणजे रेकॉर्डिंग झालं ना, इथून आवाज निघाला, एकदम बेकार साऊंड पडला. आणि आधीच इथून आमच्यापासून स्टुडिओ ती म्हणजे माझ्या मामाच्या गावाला होता, इथून 60 किलोमीटर होतं.
अंबाजोगाई लातूरहून. पण मी खेडेगावात राहतो. इथून 20 तिथून 40 मग 60-70 किलोमीटर पडलं आणि आम्ही बाईकने गेलतो. आणि दिवसभर जेवण आहे. आम्ही दुपारपर्यंत काम केलेलं आणि दुपारून गेलेलो 5-6चा अपॉइंटमेंट होती. लय बेकार झालेलं बाय. दिवसभर पोटात अन्न नव्हतं आणि परत रेकॉर्डिंग झाली आणि खूप बेकार. बट एक्सपिरियन्स आला बाय की स्टुडिओला गेल्यानंतर कसं रेकॉर्ड करायचं, अगोदर काय प्रिपरेशन करून जायचे ते. आय डू दिस. आणि नंतर जेव्हा मी सेकंड टाईम एक प्रोजेक्टसाठी मी स्टुडिओला गेलो, एकदम प्रॉपर रेकॉर्डिंग झाली बाय माझी, नो डाऊट. केस बाय. छोटी छोटी गोष्टीवरून अनुभव घ्यायला शिका. तरी साथ सुद्धा सोडला मीने हिप हॉप साठी, जेबचा हात सुद्धा सोडला मीने हिप हॉपले मीने हिप हॉप साठी. हे दिवस रात्र जागलो फक्त हिप हॉप साठी. 10-20 रुपये जमा केले रेकॉर्डिंग साठी, घरच्यांचे ताने शिव्या खाल्ले मीने हिप हॉप साठी. मैत्रीचा साथ सुद्धा सोडला मीने हिप हॉप साठी, जेबचा हात सुद्धा सोडला मीने हिप हॉप साठी. प्रेमाला लाथ सुद्धा मारले मीने हिप हॉप साठी, रात्रीचा दिवस सुद्धा काढला मीने हिप हॉप साठी. 90s ची वाईफ फुल 90s वाला फ्लो, 5G टू द स्पीड तर नेटवर्क टू द स्लो. मन सतत रडते तर चेहऱ्यावरती ग्लो, मी स्टडी मध्ये लो रॅप सब्जेक्ट मध्ये ग्रो. भाऊनं प्लेलिस्ट ट्रॅक बनवले. आणि भाऊ तुला एक सांगतो मी, ज्यावेळेस मला असं वाटेल की बाई मी खाचायला लागलोय, थोडा बॅक पडलोय, थोडा आहे की असं पाय खेचणं भरपूर झाले, त्यावेळेस हे गाणं मी स्वतः ऐकेल भाई, हेडफोन टाकून ऐकेल भाई. खूप भारी भाई, खूप प्रेम तुला. काय बोलू मी आता, गाणं खूप भारी आहे बाई. ज्यावेळेस मला खूप काही असं वाटेल त्यावेळेस मी ऐकेल.